माझं नाव अभिषेक शंकर येनपुरे. हा कोर्स करण्याअगोदर मी आमच्या इथं पुण्यामध्ये कामाला होतो. एका ह्याच्यात इंडस्ट्रियल लाईन कंपनीमध्ये मी हेल्परचा जॉब केला होता मी. मग 1.5 वर्ष हेल्परचा जॉब केल्यानंतर मग प्रोग्रेस होत नव्हता माझं इतका काही. म्हणून मी आमच्या इकडं एक कोर्स प्रोग्रामिंग कोर्स करण्यासाठी गेलो होतो. तर तिथं चौकशी करायला गेलो होतो मी. ते म्हटले की शिकवू तुला प्रोग्रामिंग, पण तुला काही एक्सपिरियन्स आहे का मशीन वगैरेचा? मला मशीन वगैरेचा असा बाकी कुठलंच नॉलेज नव्हतं, काहीच एक्सपिरियन्स नव्हतं मशीन वगैरेचा. मग त्यांनी आम्हाला सजेस्ट केलं ग्लोबल व्होकेशनल ट्रेनिंग बाबतीत. मग मी, माझे आई आणि पप्पा आम्ही इथं आलो होतो चौकशी करायला. फर्स्ट टाईम आलो होतो आम्ही चौकशी करायला. मग आम्हाला हे सगळं पटलं होतं. मग मग त्यानंतर आमचं फायनल झालं की इथे यायचं कोर्स करण्यासाठी. मग इकडं आलो आम्ही, चौकशी वगैरे केली. मग इथं आल्यावर कळलं की थेरी नॉलेज पण दिलं जातं आणि प्रॅक्टिकल नॉलेज पण दिलं जातं. मग कुठला करायचा कुठला नाही असं चाललं होतं. मग आम्ही डिझायनिंग डिप्लोमासुद्धा घेतला. CNC VNC 2D 3D डिप्लोमासुद्धा घेतला इथं आल्यानंतर. मग आता ऑलमोस्ट सगळे पूर्ण कोर्स झालेच आहेत. CNC VNC 2D 3D डिप्लोमासुद्धा झाला, डिझायनिंग डिप्लोमासुद्धा झाला. आता आधी मी जेव्हा जॉब करत होतो तेव्हा मी एक हेल्परच्या पोस्टवरती होतो. आता मी हे सगळं करून झाल्यानंतर जेव्हा मी रिटर्न जाईन परत तिकडं आमच्या इकडं पुण्यामध्ये, तेव्हा मग जॉबला जेव्हा मी इंटरव्ह्यू वगैरेला जाईन तेव्हा मला पहिला फायदा त्याच्यात असा होईल की पोस्ट चांगली भेटेल आता, आणि मग माझी सॅलरी इन्क्रिमेंट पण होऊन जाईल. प्लस मला आता इथं असल्यामुळं एक एक्स्ट्रा नॉलेज भेटलं इंडस्ट्री रिलेटेड, फील्ड रिलेटेड, त्या गोष्टीचाही मला फायदा होईल. प्लस स्किल डेव्हलपमेंट होतील. अजून भरपूर गोष्टींचा मला इथं फायदा झाला. विदाऊट जॉब करता ऑलरेडी कळलं की सिनियर्सला कशी रिस्पेक्ट करायची, ज्युनियर्स लोकांना कसं समजून घ्यायचं, काम करत असताना काम कसं केलं पाहिजे, अशा बऱ्याच गोष्टींचं नॉलेज आलं. मग त्यानंतर हा कोर्स झाला आणि मग इथं जेव्हा आलो तर हा कोर्स करत असताना मला अनुभव असा आला की काम करत असताना आपण काम कसं केलं पाहिजे, मशीन हँडल करायच्या वेळेस मशीन कशी हँडल केली पाहिजे, डिझायनिंग करताना कशी डिझायनिंग केली पाहिजे, ओव्हरऑल जी काय आपण कुठलंही काम करत असेल ते ओव्हरऑल काम करत असताना आपला कमी वेळात काम पूर्ण कसं झालं पाहिजे, ह्या गोष्टींचा अनुभव आला. ज्या गोष्टी मला माहीत नव्हत्या त्या भरपूर गोष्टींचा अनुभव आला इथं असतानाच. ऑलमोस्ट जर मी आता कामाला जरी असलो असतो तरी काम करत असताना एवढा एक्सपिरियन्स आला नसता जो इथं मला ऑलमोस्ट एका वर्षात भेटला सगळे थ्रू ओव्हरऑल सगळा. इन्स्टिट्यूटमध्ये आता येणाऱ्या विद्यार्थ्यांना मी असा सल्ला देईन की कुठं जास्त ठिकाणी तर असं पर्सनल टीचिंग घेतल्याच जात नाही. पर्सनल टीचिंग घेतल्यामुळं तो अजून फायदा होतो की किती पण क्वेश्चन्स असू दे हे प्रत्येक वेळेस विचारता येतात. कितीही डाऊट असले तरी विचारता येतात. मग प्रॉब्लेम येत नाही जास्त. तर ग्रुप स्टडीमध्ये भरपूर प्रॉब्लेम येतो. पर्सनल टीचिंग असल्यामुळं इथं अजून चांगलं आहे. आणि इथं अजून एक चांगली गोष्ट अशी आहे की जे काही नॉलेज प्रोव्हाइड होतं इथं ते डायरेक्ट प्रॅक्टिकली होतं. म्हणजे थेरी तर होतं पण प्रॅक्टिकली पण होतं. प्रॅक्टिकली भेटल्यामुळं ऑलरेडी एक एक्सपिरियन्स भेटतो. ॲज अ फ्रेशर जरी असलो तरी काही ना काही मशीनवरती करता येतं जॉबला लागल्यानंतर. एकदमच असं होत नाही की एकदम पूर्ण फ्रेशर असा प्रॉब्लेम येत नाही जॉबला लागल्यानंतर. आणि मशीनवर जरी करत असाल, मशीन प्रॅक्टिकली करताना अजून ते जास्त समजल्या जातात गोष्टी की कसं करायचं आहे, कसं केलं जातं. जरी कुठल्या अडीअडचणी आल्या तर त्या कशा सॉल्व्ह करायचे हेही कळलं जातं मशीनवरती प्रॅक्टिकली नॉलेज बेस्डमुळं. तिथे याच्या आधी माझे ऑलरेडी 3-4 वेळा कोर्सेस झाले होते, CNC प्रोग्रामिंग, VNC प्रोग्रामिंग. पण तिथं आलेला अनुभवापेक्षा हा अनुभव माझा अधिक जास्त चांगला आहे तिथला अनुभव. कारण तिथं एवढं पर्सनल टीचिंग जशी इथं घेतल्या जाते तशी तिथं घेतल्या जात नव्हती. तिथल्या भरपूर काही गोष्टी अशा आम्हाला आवडल्या होत्या. ते मेन रिझन आमचं इथे येण्याचं तसंच होतं. जसं की एक पर्सनल टीचिंग झालं आणि एक प्रॅक्टिकली नॉलेज भेटणार होतं. म्हणून आमचं अजून एक कारण होतं
इथं येण्याचा एक पर्सनल टीचिंग, अजून प्रॅक्टिकली नॉलेज भेटणार होतं. अजून मग इकडं आल्यानंतर इथं अजून एक गोष्ट अशी होती, की कुठल्या स्टुडंट्सला इथं कंपेअर केल्या जात नाही, की दुसरं कोण तुमच्यापेक्षा हुशार आहे, तुम्ही मागं राहिले. ही गोष्ट एक इथं होत नाही. आणि तिसरी अजून एक गोष्ट अशी होती, की सिलेबस जो काही असेल कुठल्याही बाबतीत असू दे, मग CNC असो, VNC असो, नाहीतर डिझायनिंग असो, कुठलाही सिलेबस जर स्टाफ मेंबर शिकवत असतील, तर ते कधी घाई-गडबडीने शिकवत नाही कधीच. की ह्याचा लवकर संपवू असंही इथं शिकवत नाही. जोपर्यंत जी कन्सेप्ट चालू आहे ती पूर्ण क्लिअर होत नाही, ती कन्सेप्ट पूर्ण क्लिअर झाल्याशिवाय पुढचं शिकवलं जात नाही. ती एक गोष्ट जास्त आवडली होती आम्हाला. आणि मग इथं आल्यानंतर अजून जे फ्रायडे लेक्चर असतात, ती एक गोष्ट जास्त चांगली वाटली मला. कारण फ्रायडेच्या लेक्चरमध्ये आणि जे इतर वेळेसचे लेक्चर होतात त्यापेक्षा जास्त शिकायला फ्रायडेच्या लेक्चरमध्ये भेटलं जातं. थँक यू.